मंडळी नमस्कार. स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सवर बोललो, तर आज आपला जो विषय आहे तो आहे कॅरव्हॅन टुरिझम. तर कॅरव्हॅन टुरिझम म्हणजे एक्झॅक्टली काय आहे याच्यात बोलायला आपल्याकडे खास गेस्ट आहेत, राहुल आणि स्नेहा. हॅलो, वेलकम टू दी पॉडकास्ट. थँक्यू. तर कॅरव्हॅन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आपण कॅरव्हॅन म्हटलं की डोक्यात वेगवेगळे चित्र डोळ्यासमोर लोकांचे येतात. तर एक्झॅक्टली काय आहे कॅरव्हॅन हे तुम्ही जरा विस्ताराने सांगू शकाल प्लीज? हो, नक्की. म्हणजे तसं बघायला गेलं तर कॉन्सेप्ट खूपच सोपी आहे. स्वदेश हा मूवी सगळ्यांनीच बघितलाय अशी माझी खात्री आहे. तर त्याच्यात जी स्पेशालिटी व्हेकल घेतली आहे, ज्याच्यात शाहरुख खान गावात येतो, त्याचंच हे एक व्हर्जन आहे कॅरव्हॅन. बेसिकली एक घर निर्माण केलेलं आहे चाकांवर, ज्याच्यात तुमचं लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, बाथरूम ह्या बेसिक सोयी असल्या पाहिजेत. आणि हे घेऊन आपण कुठेही फिरायला जेव्हा जाऊ तेव्हा त्याचं कम्फर्ट लेवल वेगळा असतो, कारण तुम्हाला तिकडे जायची गरज नाही पडत जिकडे हॉटेल आहे. तुम्ही हॉटेल तुमचं आणि तुमची गाडी तुमच्या बरोबर घेऊन चाललाय. तर कंट्री एक्सप्लोअर करण्यासाठी हे अतिशय काय म्हणा तुम्ही युनिक आणि अनयुज्युअल एक मेथड आहे. बेसिकली कॅरव्हॅन कॉन्सेप्ट हाच आहे. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे की तुम्ही तुमचं घरच बरोबर घेऊन जा. हॉटेल होम ऑन व्हील सारखं आहे. तुम्हाला हॉटेलची गरज नाही पडणार. नाही, तुम्हाला पाय तिथे थांबता येतं, पाय ती सिनरी एन्जॉय करता येते, पाय तिथे राहता येतं तुम्हाला. आणि आजकाल जी एक कन्सेप्ट आहे की फॅमिलीज वॉन्ट टू ट्रॅव्हल टुगेदर, असं कोणी म्हणून गेलंय की फॅमिलीज टू ट्रॅव्हल टुगेदर स्टे टुगेदर. मला ते वाक्य खूप आवडतं, कारण आजकाल ट्रेंड खूप आहे की फॅमिलीज गेट टुगेदर करायचं आणि ते ट्रॅव्हल टुगेदर. ह्याच्यामध्ये आय थिंक ही कन्सेप्ट परफेक्टली बसते. आणि फॅमिलीज ट्रॅव्हलिंग टुगेदर क्लोज क्वार्टर्स मध्ये काय होतं, भांडण झालं तर कुठे उठून पळता येत, तिथे उभं राहून ते सोडवावं लागतं. एक्झॅक्टली हे आमच्या बरोबर पण घडलं. रूमचं दार आपटता येत नाही. राईट. तर ही कॅरव्हॅन तुमच्या डोक्यात हा थॉट कसा आला आणि तुम्ही हे कधी चालू केलं साधारण? ह्याचा विचार खरं ब्रेन चाइल्ड क्रेडिट गोज टू माय मदर. तर आम्ही जेव्हा स्कॉटलंड आणि एडनबरा वगैरे त्या साईडला आम्ही सुट्टीसाठी गेलो होतो, त्यावेळेला फिरताना ही एक मजेशीर स्टोरी आहे. तर तिकडे सगळं सुंदर वातावरण होतं, आम्ही फॅमिलीच होतो आणि अचानक नेचर्स कॉल आन्सर करायची वेळ आली. तर इथे आपल्याकडे तरी कसं बोलावं की नाही माहीत नाही, पण आपण फॉर मेन इट इज रिलेटिव्हली इझी, आपण कुठे जाऊन करू शकतो, पण विमेनसाठी नसतं. आणि तिकडे बघून आम्हाला प्रश्न पडला की करायचं तर काय करायचं. तर जे लेडीज होते आमच्या फॅमिलीमध्ये, तर त्यांना एक कॅरव्हॅन दिसली. तिथे खूप वयस्क कपल होते, म्हणजे मला तरी माझा अंदाज आहे की 60च्या वर तर असतीलच, 60-70च्या आसपास. आणि ते फिरत होते ह्याच्यातनं. तर त्यांनी जाऊन गाडी बघितली आणि आम्ही जाऊन त्यांना परवानगी मागितली की असं असं प्रॉब्लेम आहे, तर आम्ही बाथरूम यूज करू शकतो का. आणि तेव्हा स्नेहा पण त्यांची बाथरूम यूज करून आली आणि ते आतली सगळी जी त्यांनी सोय केलेली हे बघून एक विचार आला की ही किती युनिक गोष्ट आहे. आणि ह्यांच्याकडे नेचर वगैरे एक्सपिरियन्स करायला, फिरायला स्कॉटलंड वगैरे सगळ्यांना माहिती आहे की भरपूर आहे, पण आपल्या देशात पण इतक्या सुंदर जागा आहेत आणि जिथे काही सोयी नसतात आणि त्या प्रकारचं ट्रॅव्हल जरा वेगळंच असतं. गर्दी नसते, घाई गडबड नसते, रांगा लागलेल्या नसतात. इट इज यू विथ नेचर. तर ते बघून वाटलं की जर एवढे सिनियर सिटीजन्स ही गोष्ट एकटे करतायत, असं नाही की त्यांच्याबरोबर कोणी आले स्वतः गाड्या चालवून, तर तेव्हा आईला प्रश्न पडला की हे असं काहीतरी आपल्याला इंडियामध्ये चालू केलं पाहिजे. आपण पुण्यात आहोत, वेस्टर्न घाट्स आहेत आपल्याकडे, भरपूर जागा फिरायला आहेत. तर ही एक युनिक कोकण बेल्ट आहे. तर ही इतकी एक युनिक गोष्ट आहे आणि इट क्लिक्ड. तर तिने विचारलं आम्हाला की मला असं काही करायचं, तुमचा साथ आहे का आम्हाला. तर आम्ही ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष याच्या मागे रिसर्च केलं. कुठली गाडी घ्यायची, कशी बांधायची, सप्लायर्स कुठनं सोर्स करायचे, त्याचं बेसिक कॉन्सेप्ट काय असणार, आणि फक्त एक लक्झरी का व्हॅनिटी व्हॅन सारखं नाही, पण कॅम्पिंग पर्स्पेक्टिव्हने ह्या गाडीला कसं कन्स्ट्रक्ट करायचं. तर मुद्दा आहे. दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. व्हॅनिटी व्हॅनचा मेन उद्देश तुमचं आउटफिट आणि मेकअप फोकस असतो. तर तिथे आरसे, लाइटिंग ही त्या पद्धतीने असते, कोट हँगर्स, लांब क्लॉजेट्स. पण कॅम्पर व्हॅन हे घालण्यासाठी निर्माण केलं जातं. इट इज नॉट टू गेट रेडी ओनली. एक्झॅक्टली. मी त्याकडे येणार होतो, बोलताना तेच बोलला की तुम्हाला राहता येतं आतमध्ये, तुम्ही गाडीत
किती दोन मॉडिफिकेशन करायला लागले आणि हाऊ डिफिकल्ट वॉज इट और हाऊ इझी वॉज इट? इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग, कारण आपल्याकडे ही कॉन्सेप्ट व्हॅनिटी व्हॅन्स लोकांना माहिती आहे. तर आपण जर कुठे जाऊन गाडी कस्टमाइज करायला बघतो, त्यांना माहिती आहे की इथे एक मोठा आरसा लावा, बल्ब लावा वगैरे वगैरे, मेकअप रूम सारखं करायला. तर आम्हाला एक्सप्लेन करावं लागलं की आम्हाला स्टाईल पाहिजे, लक्झरी पाहिजे, पण त्याची युटिलिटी भरपूर असली पाहिजे. खूप गोष्टी असल्या पाहिजेत जे व्हॅनिटी व्हॅनमध्ये नसतात, आणि त्याचं जे डिझाईन असतं इट इज नॉट सुटेड फॉर कॅम्पिंग. हे कॅम्पिंग आउटडोर एक्सपिरियन्स स्पेसिफिक असलं पाहिजे. आणि आपल्याकडे कॉन्सेप्ट नवीन असल्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तो बॅलन्स मेंटेन झाला पाहिजे, म्हणजे लोकांना तो अनुभव झाला की त्यांना त्याची एक आवड येईल. तर तसं करून तर सप्लायर्स वगैरे सोर्स करणं सगळ्यात जास्त कठीण होतं. डिझाईनच्या बाबतीत आम्ही जेव्हा गाडी घेतली तर रिकामी गाडी घेतली, त्याच्यात सीट्स वगैरे काहीही नव्हतं. तुमची गाडी आता आहे कुठली? ही फोर्स ट्रॅव्हलरची जी सगळ्यात मोठी व्हेरियंट असते त्याला T2 म्हणतात, का वायडर बॉडीवाली. नॉर्मल फोर्स ट्रॅव्हलर, नॉर्मल बेस 17 सीटर 18 सीटर ही सगळ्यात मोठी आहे जी 24 सीटरची असते. ती तुम्ही आता मॉडिफाय केली? ती तर ती पूर्ण एमटी व्हेकल घेतली आणि त्याच्या आतनं मग बाकी सगळे पॅनल्स वगैरे जे कन्स्ट्रक्शन करून घेतलं ते केलं. हे सगळं RTO अप्रूव्ड आहे, लिगली रजिस्टर्ड कॅरव्हॅन आहे, इलिगल कन्व्हर्जन नाहीये. तुम्ही कुठेही स्वतः फिरायला घेऊन गेलात पोलीस थांबवणार नाहीत तुम्हाला. तर पण हा तर एक 1-1.5 वर्ष जे होतं ते सगळं ह्याच रिसर्च आणि ह्यात गेलो. आय थिंक तुम्हाला तुमचे बोलताना लक्षात तुम्हाला जेवढी क्लॅरिटी ऑफ थॉट आहे की काय होतं, आय थिंक तुम्हाला ते करणंही त्या मनाने सोपं केलं असणार पाहिजे. तुम्हाला कन्वे करायला त्या वाटला 1.5 वर्ष एक्झॅक्टली की मला काय चेंज करून हवंय. तर आय थिंक आपल्या रसिक आपण जे फोटो दाखवतात त्याला कळतच असेल की काय चेंजेस आत केलेत. पण तरी तुम्ही जर सांगू शकत की आता ह्याच्यात कॅरव्हॅनच्या दृष्टीने तुम्ही काय बदल केलेत आणि आत अम्युनिटीज तुम्ही काय काय ठेवलेत जेणेकरून लोक 8 दिवस 10 दिवस हे वापरू शकतील? तर मेन म्हणजे राहुल बोलला तसं आम्ही रिकामी गाडी घेतली आणि त्याच्यानंतर अखंड फ्लोअर प्लॅन हे आम्ही चौघांनी डोकं लावून कॉन्सेप्ट आयडियाज रेफर करून अख्खा फ्लोअर प्लॅन आम्ही बनवलाय. मेन कॉन्सेप्ट असा होता की कुठलीही गोष्ट, कारण शेवटी स्पेस ती तेवढीच आहे, पण कुठलीही गोष्ट वापरायला किंवा दरवाजा उघडायला कुठली दुसरी गोष्ट बंद करायची गरज पडली नाही पाहिजे. एव्हरीथिंग शुड बी म्हणजे सोपं, जसं आपल्या घरात कपाट शेल्फ्स वगैरे असतात तसं, आणि सेन्स ऑफ स्पेस पण राहायला पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अदरवाईज ह्या कॅम्पर व्हॅनमध्ये 7-8 जणांना झोपण्याची सोय जर करून टाकली असंच राहता याच्यात तर ते खूप क्रॅम्प दिसायला लागतं. बाथरूमला जायला बिछाना बंद करावा लागेल, तर तो सगळा विषय किंवा एकमेकांच्या डोक्यावरून पाय ठेवून जा. बॅलन्स साधणं, कम्फर्ट प्लस जास्ती लोक मावतील, कम्फर्टेबल प्लस जेवढे लोक शक्यतो मावतील तेवढे लोक मावायचे. आणि थोडा ग्लॅम कोशंट, कारण हे कॅम्पिंग एक्झॅक्टली कॅम्पिंग नाही, थोडं ग्लॅम्पिंग आहे. सो इट्स अ ग्लॅमरस कॅम्पिंग. कारण टेंट मध्ये राहून बाथरूमची सोय करायला नदीकाठी जायची गरज नाहीये, बाथरूम आहे. तर तुम्ही जेव्हा कॅम्पर व्हॅन एंटर कराल तेव्हा तुमच्या लेफ्ट साईडला आम्ही अख्खं ड्रॉइंग रूमचा सेटअप केलेला आहे. तर तिकडे एक C शेप सोफा आहे, मध्ये एक टेबल आहे जे कोलॅप्सिबल आहे. ते कोलॅप्सिबल का, कारण हा C शेप सोफा क्वीन बेड मध्ये कन्वर्ट होतो. आपली 5x6 जी घरात बेड असते फुल प्रॉपर, त्याच्यात तो हा सोफा कन्वर्ट होतो. सोफामध्ये अख्खं स्टोरेजची फॅसिलिटी आहे. तिकडून तुम्ही पुढे गेलात तर फ्रिज, मायक्रोवेव्ह आणि काउंटर आहे व्यवस्थित. तेच एक्सटेंड होऊन एका कबर्डमध्ये कन्वर्ट होतं, जिथे एक साईडला 4 ड्रॉवर्स आहेत, दुसऱ्या साईडला ओपन 1 डोअर कबर्ड आहे. या ड्रॉवर्समध्ये आम्ही किचनची सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे अक्षरशः फोडणीच्या डब्यातले मसाले, चहा, कॉफी, शुगर, आणि तुम्हाला जेवण बनवायला आणि जेवण वाढून घ्यायला जे काय लागेल लिटरली चॉपिंग बोर्ड सकट. म्हणजे मी त्याचा लिस्ट बोलायला लागले तर आपली सगळी वेळ ह्याच्यातच जाईल. काटे, चमचे वगैरे जे असेल सगळं म्हणजे फुल फ्लेज किचन आहे. चिकन ही बनवू शकतो तिकडे. आणि त्याच्या शेजारी जे कपाट आहे त्याच्यात आम्ही सगळं लिनिन ठेवलंय. म्हणजे तुमच्या बेडशीट्स, पिलो कव्हर्स, बाथ लिनिन म्हणजे तुमचे बेसिक टाल्स, कॅम्पिंगच्या काही सोयी आहेत, पंखे, लाईट, फर्स्ट एड किट, कोलॅप्सिबल बकेट. म्हणजे हे अख्खं जे तुम्हाला एका घरात जे ऑन व्हील्स आहे लागेल ते आहे. टीव्ही, म्युझिक सिस्टम, 4 स्पीकर्स आहेत. त्याच्या पुढे फुल प्रॉपर बाथरूम आहे, जी तुमच्या प्लेनच्या बाथरूमहून ऑलमोस्ट दीडपट तर आहेच बाथरूम आहे. आंघोळ करता येते. एअरक्राफ्टच्या बाथरूम मध्ये थोडा डान्स करावा लागतो. इथे
तेवढी जागा Okay, आहे. okay. आणि एअर कंडिशनिंगचं व्हेंट वगैरे जे आहे ते वॉशरूम मध्ये पण आहे. म्हणजे जर कधी कोणी कॅम्परमध्ये ट्रॅव्हल केले जिथे बाथरूम्स कंजेस्टेड असतात अँड एअर सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम असतो, सो वी लर्न दॅट ओव्हर द कोर्स ऑफ एक्झॉस्ट बिल्डिंग फॅन तर आहेच ते पण करून ऑफकोर्स, घेतलं. आणि एसी वेंट पण आहे. आणि मग मागे 2 बंक बेड्स आहेत. आपल्या ट्रेनमध्ये सगळ्यांना ती सवय आहे, बॉटम बंक आणि टॉप बंक. म्हणजे एक बेड तुम्ही म्हणला तो क्वीन साईज आहे. क्वीन साईज बरोबर. आहे. 2 or 3 people can use it. Yes. 2 adults, 1 child, and it's subjective. बॅक साईडला 2 bunk bed. 2 bunk मागे bed. 2 लोक झोपले. म्हणजे आरामात. 4 ते 5 लोक. कोणी 6 फुटाच्या वर उंच असले तर त्यांना आम्ही मागचे बंक सांगतो, कारण ती त्याची 6.5 त्याची Okay, लांबी okay. आहे. लांबी Okay, आहे. okay. आणि आमच्या घरात आहेत म्हणजे अजून भरपूर म्हणजे तुम्ही हा खूप सगळ्या प्रकारचा विचार करून केलेला आहे की हो. तुम्ही जर म्हणाल होम ऑन व्हील्सच आहे ते. Yes. यू कॅन कुक देअर, यू कॅन यूज हो, द म्हणजे बाथरूम, मागच्या दरवाज्यांवर आम्ही किचनची पण सोय करून टाकली आहे. ओके. कारण कसं आहे, ते एकतर चालत्या गाडीत तो प्रयोगच नाही केला पाहिजे, कुकिंगचा प्रयोग नाही केला पाहिजे. ऍक्सिडेंट्स होणारच. म्हणजे आतल्या आत तुम्ही पडू शकाल, काही पण होऊ शकतं. आणि तो एक वास पण राहतो आत. म्हणून आम्ही 2 burner गॅस रेंज विथ सिलेंडर फोर्स ट्रॅव्हलरचे मागचे जे दरवाजे असतात त्याच्यावर इन्स्टॉल आणि माउंट केलेला आहे. आणि त्याच्या बरोबर दुसऱ्या साईडला बेसिन विथ हायजीन फॉसिल आहे, कारण जिथे कुकिंग आहे तिकडे पाण्याचा वापर होणारच. आणि मग सतत आत जायची गरज नाही पडली पाहिजे. तर ते पण आणि वन ऑफ द मेन प्लस पॉइंट्स इज आउटडोर ओपन एअर कुकिंगचा एक एक्सपिरियन्स येतो. दिस इज वन्स अगेन गोज व्हेरी वेल विथ द आउटडोर एक्सपिरियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि मग तिकडे खाली सगळं कॅम्पिंगचं सामान, खुर्च्या, टेबल, बार्बिक्यू टेंट, पोर्टेबल बार्बिक्यू किट, फुल सगळंच आहे त्याच्यात. चटया, असे पण ट्रॅव्हलर्स आहेत ज्यांच्याकडे एवढी जागा असून हवा चांगली असल्यामुळे ते टेंट लावून बाहेर झोपले. हा, त्यावेळी येणार रे की तुम्ही आता गेले 2-2.5 वर्ष हे व्यवसाय करताय, कॅरॅव्हन रेंटवर देताय, तर तुमच्या लोकांना काय प्रकारचे अनुभव आहेत? लोक कुठे कुठे घेऊन गेले ते व्हॅन तुमची? कारण लोकांचे अनुभव खूप वेगळे असणार, कारण अशा प्रकारचा ट्रॅव्हल मी तरी कधी केला नाही, फार कमी लोकांनी केला असणार आहे. हा, आता करणार 100%. नेक्स्ट ट्रॅव्हल कॅम्परवानी. तर लोकांचे अनुभव तुम्हाला कसे आले? काय तुम्हाला वेगळे फीडबॅक मिळाले? तर जास्त माझं बोलणं होतं लोकांबद्दल, पण मी जर काही विसरले स्टोरी तर तू सांग मला. तर आय थिंक सगळ्यात युनिक ट्रिप होती जेव्हा एक कपल मुंबईवरून 21 दिवसांसाठी कॅम्परवान घेऊन गेले होते. आणि ते हिमाचल पर्यंत गेले. काहीही बुकिंग केली नाही, सगळं ॲडहॉक ऑन द स्पॉट होतं. आणि आय थिंक न्यूली मॅरिड होते ते, अतिशय यंग कपल होते. आणि त्यांचे प्रत्येक फोटो इतके युनिक होते, म्हणजे कधी ते क्लिफच्या इथे आहेत, कधी फॉरेस्टेड एरियाच्या जवळ आहेत, कधी माउंटेन साईडला आहेत. मग त्यांना जेव्हा लॉन्ड्री करायची होती, एक दिवशी त्यांनी हॉटेलमध्ये चेक इन केलं, सगळी लॉन्ड्री संपवली, मग परत बाहेर पडले. आणि प्रचंड थंडी होती, स्नोफॉल. म्हणजे काही काही ठिकाणी तर बर्फ कुठे संपतोय आणि गाडी कुठे सुरू होतीये कळतच नव्हतं, कारण सगळं पांढरं होतं. तर हे खूप युनिक एक्सपिरियन्स होता. एक्स्ट्रीम वेदर मध्ये पण गाडीला कुठे काही नाही. बघा कसं आहे, शेवटी एक्स्ट्रीम समर्स आणि एक्स्ट्रीम विंटर्स असले तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते की शेवटी ही गाडी आहे, तर ती घरासारखी गरमी किंवा घरासारखं थंड ते नाही होणार. तर थोडंफार ते एक तयारी असली पाहिजे. बट त्यांची होती आणि दे रिअली हॅड अ लॉट ऑफ फन. मग थोडं ऍडव्हेंचरस बेंट ऑफ माइंड पाहिजे लोकांना. व्हेन यू गो ऑन अ कॅरॅव्हन टूर, टिपिकल आपण जे विचार करतो हॉटेलमध्ये चेक इन झालो, स्लाइटली थिंक आउट ऑफ द बॉक्स. कारण ह्याच्यात वेगळं काय, तोच युनिक एक्सपिरियन्स असतो. लाईफ इज मोनोटोनस इनफ. आता जर कोणी इमॅजिन करू शकतं की मुंबईच्या गरमीतून हिमाचलच्या बर्फापर्यंत 21 दिवस ते गेले आणि प्युअर रोड ट्रॅव्हल. असं नाहीये की फक्त दिवसा प्रवास गाडीत आणि मग चेक इन हॉटेलमध्ये. प्युअर म्हणजे जेवण, झोपणं, आंघोळ करणं, सगळी कामं सगळं रस्त्यावरती. अँड एव्हरीथिंग, नथिंग थ्रू द सिटी. सगळे जे हायवेज, नेचर सेंट्रिक लोकेशन्स तिथनं. त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केले 2-3दा, जेव्हा ते स्वतःचा रील शूट करतायत आणि आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतात की बघा आम्ही कुठे आहोत आणि आम्ही ते रील शूट करतोय. फुल एस्किमो बनून ते रील्स वगैरे शूट करत होते. मग अशीच गाडी हम्पीला गेली होती, रोड ट्रिप होती. बँगलोरहून फॅमिलीला पिकअप करून ते महाराष्ट्रात एंटर करणार होते. तर उलट होतं, म्हणजे इथून गाडी गेली आणि मग त्यांना घेऊन आले. तर त्यांचा फोटो होता की ते सगळे गाडीच्या दरवाजात पोज करतायत आणि ड्रायव्हरने काढलाय तो फोटो
आमच्या, आणि टपावर सगळी माकडं आहेत आणि म्हणजे गाडीचं रूफच दिसत नाहीये. असं वाटत होतं की हे पोज करून त्यांना ते सगळे तिकडे थांबले. हे असे अनुभव आय थिंक नॉर्मल ट्रॅव्हल मध्ये कधीच येणार नाही. हे वन्स इन अ लाईफ टाइम काइंड ऑफ अनुभव आहे. कारण युजली तेवढा वेळ आपण आउटडोर स्पेंड करत नाही. एक्झॅक्टली. जाऊन साईट सीइंग केलं, थोडं फिरलो आणि बॅक टू द रूम. तर साईट सीइंग नेहमी सगळ्या पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट्स मध्ये असते. बरोबर. आपण या गाडीने आपल्या गाडी म्हणल्यावर ऑफबीट ठिकाणी ठिकाणी जाऊ शकतो. ग्रेट ग्रेट. असेच आम्ही एकदा राजस्थानला गेलो होतो, आय थिंक दिवाळी होती 2 वर्षापूर्वी. आणि म्हणजे तसंच मी, राहुल आणि माझे सासू सासरे. तर काहीच प्लॅन नाही, जिथे वाटलं छान आहे तिकडे थांबलो. आमची लक्ष्मीपूजा आमची रतलामच्या एका झाडाखाली आम्ही कॅम्प केलं. सुंदर, म्हणजे सगळीकडे शेतं आणि आम्ही तिकडे लक्ष्मीपूजन केलं. आणि लक्ष्मीपूजनचा दिवस असल्यामुळे ट्रॅफिक काही नव्हतं. हायवे रिकामा होता. पेट्रोल पंपच्या मागे शेतं आणि सुंदर थंड हवा होती. तर तिकडे आम्ही कॅम्परांमध्ये लक्ष्मीपूजन केलं. पुरणपोळी खाल्ली, फराळ वगैरे खाल्ला. आणि मग झोपायचा कुठे प्रश्न पडला तर वाटलं की चला, अगदीच नवीन जागा आहे त्यामुळे अंधारात कुठे थांबायला नको. तर जिथे पेट्रोल पंपच्या तिकडे एक माणूस होता, त्याला जाऊन विचारलं, बाबा अशी अशी आमची गाडी आहे. त्यांनी येऊन एकदा बाहेरनं बघितलं आणि त्याला तो म्हणजे अगदी सरप्राईज झाला की हे काय, हे वेगळंच काहीतरी आहे. तर त्याला आम्ही सांगितलं की आम्हाला झोपायचं, तर तुम्ही सांगा, मी ह्या झाडाखाली लावून झोपू का? तो म्हणला, तुम्ही हायवेवर कशाला थांबताय? पेट्रोल पंपावरती या, पंप रिकाम आहे, बंद आहे, बिंदास इथे मध्ये गाडी लावा आणि तुम्ही तिकडे तुमचं जेवण झोप जे करायचं निवांत करा, अगदी युल बी ऍब्सोल्युटली सेफ. तर ह्या प्रकारचे पण जे एक अनुभव येतात थ्रू रोड ट्रॅव्हल, की एस्पेशली आउटस्कर्ट्स मध्ये लोक खूप अकॉमोडेटिंग असतात आणि आपण व्यवस्थित बोललो आणि जागा नीटनाटकी ठेवली तर लोक मदत करायला अगदी पुढे येतात. ते आले होते ते शेतकरी पेरू घेऊन. हो, ते तर तूच सांगितलं. तर त्याच ट्रॅव्हल मध्ये आय थिंक आम्ही परतीवर होतो आणि इतकं सुरेख सनसेट होता की असं वाटलं की हे मिस नाही केलं पाहिजे. तर आम्ही जागा बघून गाडी साईडला लावली. मस्त, म्हणजे प्रॉपर जागा होती गाडीला थांबायला. तिकडे गाडी साईडला लावली. किचन आहेच तुमचं रेडी. तर आम्ही चहाच बनवत होतो तेवढ्यात एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि पेरू घेऊन आले ते. तर त्यांना वाटलं आमची गाडी अडकली का बंद पडली, ब्रेकडाऊन झालाय. तर ते मदतीला आणि काहीतरी ऑफर करायला म्हणून त्यांच्या शेतातल्या फळं घेऊन आले. आणि मग त्यांना कळलं की आम्ही इथे चहा प्यायला थांबलोय आणि ही आमची गाडी. मग आमच्या गप्पा रंगल्या. मग ते आम्ही सगळ्यांनी मिळून चहा प्यायला. मग त्यांनी अजून त्यांच्या काही स्टोरीज सांगितल्या. तर आता त्या ठिकाणी आम्हाला अनोळखी ठिकाणी त्या जागेचंही नाव झालंय आणि भैरव सिंग त्या अनोळखी माणसाचंही आता एक नाव आहे. एक्झॅक्टली. तुम्ही आता क्लासिक हे अनुभव तर मला वाटतं अशाच टाईप ऑफ टूरनीच येत लोकांना येतील आणि तुम्ही जास्त चांगले त्या जागेशी जोडले जाता मला वाटतं. रादर दॅन गोइंग इन अ टिपिकल टूर, टिपिकल आयटनरी असं जाण्यापेक्षा हे दिस अ बेटर टू डिस्कव्हर युनिक एक्सपिरियन्स, टू डिस्कव्हर युअर ओन कंट्री. तुम्हाला तुमचा देश कळतो, लोक कळतात असं. बरोबर. तीच ती चेकलिस्ट, तेच ते टू डू लिस्ट. एक्झॅक्टली. तेच ते शॉपिंग एरिया, तेच ते आपण रोज तेच करतो. मग काय ट्रॅव्हल काहीतरी वेगळं असलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही आता बोलता एक विषय काढलात की आम्ही त्यांना विचारलं गाडी लावू का, तर तो एक प्रश्न लोकांच्या मनात येणार की सेफ्टी आणि लोक असे अलाव करतात का कुठे पार्क करणं. तर त्याच्यानुसार तुमचा अनुभव काय आहे? हा प्रश्न आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न होता बिफोर वी स्टार्टेड. तर बूनडॉकर्सचे ऑपरेशन स्टार्ट व्हायच्या आधी आम्हाला प्रश्न होता की बाबा अब्रॉड जिथे ही कॉन्सेप्ट आली आहे तिथे कॅरेव्हॅन पार्क्स आणि एक इकोसिस्टम, एक इन्फ्रास्ट्रक्चर वेल एस्टॅब्लिश्ड आहे. अब्रॉड इंग्लंड वगैरे, UK त्या साईडला म्हटलं तर ओव्हर 100 years लोक हे करतात. आपल्याकडे त्याची सोय नाही आहे. तर लकीली गव्हर्नमेंटच्या थ्रू टुरिझम मिनिस्ट्रीने एक प्लॅन बनवला होता फॉर प्रमोटिंग कॅरेव्हॅन टुरिझम. तर अंडर दॅट MTDC बरोबर टायअपचं ऑप्शन मिळालं आणि त्यांनी खूप सहकार्य केलं. इट वॉज क्वाईट अ स्मूथ प्रोसेस. थोडे दिवस लागले का आठवडे लागले हे पूर्ण सुरळीत आणायला. पण करंटली वी आर रजिस्टर्ड विथ MTDC. त्याच्यामुळे MTDCच्या महाराष्ट्रात जेवढे रिसॉर्ट्स आहेत सगळ्या रिसॉर्ट्सला आपल्या व्हेकलला ओपन ऍक्सेस आहे. ते काहीतरी एक फी घेतात ज्याच्यात तुम्हाला पार्किंगचे एक चार्ज असतो आणि विजेचं कनेक्शन आणि फ्रेश वॉटरचं कनेक्शन हे तुम्हाला दिलं जातं. पण त्याच्यामुळे
सडनली खूप जागा ओपन अप झाल्या. आता कारण एमटीडीसीचे सगळे जे लोकेशन आहेत ते सुंदर लोकेशन आहेत. तर आता किती एमटीडीसीचे टोटल जवळजवळ 60च्या वर आहेत. 60च्या वर आहेत. प्रत्येक ठिकाणी आहे जे टुरिस्टिक इम्पॉर्टन्स जागा आहे महाराष्ट्रात. आणि अगदी चॉईसेस लोणार क्रेटरचं जो लोकेशन आहे तिथे पण गाडी जाऊन थांबलेली आहे. तर तसं करून तर ती एक सोय झाली जी विच इज थ्रू द गव्हर्नमेंट बॉडी एमटीडीसीच्या. करेक्ट. एमटीडीसी रिसॉर्टच्या तिथे पार्किंग मिळतं. नॉमिनल फी जी काय असेल नॉमिनल त्यांची. आणि सगळे रिसॉर्ट्स वेगवेगळे आहेत. तर एक जे लोणारच्या इथलं आहे तिथे तर बऱ्यापैकी एक मोठा ग्राउंड एरिया आहे जिथे फक्त गाड्या पार्किंगसाठी आणि मोठ्या व्हेकलसाठी आहे. पण असं नाही वाटणार की पार्किंग लॉट मध्ये आपण थांबलो. हा तसा फील येत नाही तिकडे. आणि मग त्यांची जेवायची वगैरे सोय तिकडे आहे. जर तुम्हाला त्यांच्याकडलं जेवण घ्यायचं यू कॅन पे अँड हॅव दॅट फूड. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतःहून पण फिरलोय भरपूर महाराष्ट्रात. तर वी हॅव ऑल्सो फाउंड लोकेशन्स वेस्टर्न घाट्स, कोकण वगैरे ह्या साईडला. अजून भिगवण, ताडोबा साईडला पण आम्ही गेलेलो आहे. तर असं करून तिथे लोकल्सला आम्ही अक्षरशः भेटलोय. काही काही लोक आहेत ज्यांचे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत आणि हे सगळे सुंदर सिनिक लोकेशन्स. कुठलंही असं नाही की आपला बंगला आणि त्याच्या पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे. तिकडे जाऊन भेटून बोलून ओळख डेव्हलप करून कॉन्टॅक्ट घेऊन त्यांना कॉन्सेप्ट जो आहे आमचा ते एक्सप्लेन करून अँड दे टूक इट व्हेरी वेल. तर असे भरपूर प्रॉपर्टीज आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता जिथे ते तुम्हाला एक पार्किंगचा चार्ज पे करायला लागतो. पण यू हॅव अ गुड सिक्युअर लोकेशन टू स्टे ॲट. एस्पेशली जर तुम्ही कपल जाताय का फॅमिली असेल मुलं वगैरे असतील तर आपण किती ॲडव्हेंचर म्हणलं तर काही लोकांना ती एक शंका असते की बाबा सगळे विचित्र विचार मनात येतात. तर सेफ लोकेशन्स जे आहेत तर आमच्या किटीमध्ये ऑलरेडी अशा लोकेशन्स आहेत. बाकी ड्रायव्हर पण आमचे भरपूर ट्रिप्सवर जेव्हा फिरलेत तर त्यांना खूप चांगली कल्पना आहे की आपल्याला कसल्या प्रकारांच्या जागा आवडतात. ट्रॅव्हलर्सना कसं हवेल, फॅमिली असेल तर कुठलं लोकेशन, कपल असेल तर कुठलं लोकेशन, नुसतं बॅचलरेट साठी जर मुली घेऊन गेल्यात त्यांना काय. हो ते पण अगदी 4 बॅचलरेट ट्रिप्स झालेल्या आहेत. आणि अॅनिव्हर्सरीचे गिफ्ट पण होते आणि सगळ्या बायकांनी केलं फॉर द हजबंड. आणि त्यांना कल्पना पण ट्रिप्स होते. बट सगळीकडे द वाईफ वॉज प्लॅनिंग for the husband, which is a regular. No, it is very regular. Men are very bad at surprises. पण लोकेशनच्या बाबतीत एक मला म्हणजे बोलायला आवडेल की ऍट द कोर ऑफ वेन वी स्टार्टेड दिस इज फ्री टू रोम इज द कॉन्सेप्ट. तर काही प्रोव्हायडर्स आपल्याकडे देशात असतील ज्यांचे खूप डेझिग्नेटेड रूट्स आणि फिक्स डेस्टिनेशन असतं. तर तुम्ही एकदा जर त्या डेस्टिनेशनला जाऊन आलात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पुढच्या वर्षी बुक केलं आणि तुम्हाला त्या एरियात जायचंय तुम्हाला परत त्याच जागेला जाऊन एक्सपिरियन्स तोच असणार. दॅट समवेअर किल्स द स्पिरिट ऑफ ॲडव्हेंचर. तर आम्ही मुद्दामून ते फ्री टू रोम कॉन्सेप्ट ठेवलं की तुम्हाला मदत पाहिजे, तुम्हाला आयडियाज पाहिजेत, तुम्ही कुठल्या असल्या लोकेशनला जाते जिथे आम्ही कधीच गेलो नाही आम्ही तरी रिसर्च करू, जेवढी मदत आपण करू शकतो आम्ही करू. पण जर तुम्हाला ऑफ बीट जायचंय कुठेतरी वेगळंच तर वी प्रमोट दॅट अ लॉट. कारण युजली दे टर्न आउट टू बी द मोस्ट रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स. म्हणजे तामिनी घाटात एक जागा आहे जिथे 15 किलोमीटरचा एक ट्रेक आहे. त्याला अंधारबन ट्रेक खूप पॉप्युलर प्लस व्हॅलीच्या तिथूनच. आणि तिथून प्लस व्हॅलीच्या ट्रेकला देवकुंड वॉटरफॉलच्या ट्रेकला पण जाता येतं. पण आता तिकडे मग तुम्ही परत येऊन हॉटेलमध्ये चेक इन करणार त्याच्यापेक्षा तिकडे आमचा एक पार्किंग स्पॉट आहे. आणि जे ऑर्गनाईज करतात ज्यांच्यावर आमचं बोलणं झालंय त्यांचं तिकडे छोटंसं एक रेस्टॉरंट आहे. आणि नवरा बायको आहेत आणि तो बायको पण ट्रेकर आहे, दोघेही ट्रेकर आहेत. आणि तो लोकल पोलीस स्टेशनमध्ये कॉप पण आहे. तर ह्यांनी एका 3 लोकांच्या ग्रुपसाठी कॅम्पर व्हॅन तिकडे पार्क होती. त्यांनी तो 15 किलोमीटरचा ट्रेक केला. त्यांना हर्पिंग म्हणजे ते नॉक्टर्नल स्नेक वॉचिंग वगैरे ते सगळं झालं. आणि मग पुन्हा येऊन कॅम्पर व्हॅनच्या इथे होते. मग त्यांनी बॉनफायर केलं. देवा कॉन्स्टंटली नेचर. आणि जेव्हा रात्री झोपायची वेळ झाली तुमची गाडी, तुमचं कम्फर्ट, सिक्युरिटी तिथेच आहे. यू गो राईट इन आणि इट्स ऑल डन. यू ओपन द डोअर, यू आर बॅक इन नेचर. दॅट इज द बेस्ट पार्ट. आता खूप वेळा आपण कॅम्पिंगला जातो का तिकडे लाईनीनी 50 टेंट लावलेले असतात, म्युझिक वाजवत असतात, डान्स चालू असतो. एखाद्या वेळेला आपल्याला ते पण आवडतं. पण जेव्हा आपण कॅम्पर व्हॅनच्या थ्रू जातो आणि असल्या लोकेशनला थांबतो, आपण रात्री होते ती स्टार्स वगैरे बघतो, बॉनफायर करतो,
हे पहिल्यांदा माझ्या बरोबर झालं. जेव्हा मी झोपलो होतो आणि सकाळी माझे जेव्हा डोळे उघडले, 1 सेकंदासाठी मी विसरलेलो होतो की मी घरी नाहीये. आणि जेव्हा मी उठून खिडकीच्या बाहेर बघितलं, इट वॉज ब्युटिफुल नेचर इन फ्रंट ऑफ मी. आणि तो अनुभव आधी कधी नव्हता. कॅम्पिंग मी गेलेलो आहे आधी, पण उठलं चला शेजारी पाजारी टेंट आहेत, लोक हिंडतायत फिरतायत, कोण दात घासत तिकडे उभा आहे. पण इथे इट वॉज नथिंग, नुसतं शुकशुकाट होतं आणि पक्षी वगैरे उडतायत, झाडं आहेत, हिल्स इन फ्रंट. तर तो एक एक्सपिरियन्स आहे की आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की त्याचं काय महत्व. फ्रीडम ऑफ चॉईस आणि की तुम्हाला म्युझिक हवंय नकोय, बॉनफायर हवंय नकोय, लोक हवे आहेत नकोय, तुम्हाला बीच हवंय, माउंटेन्स हवंय, जंगल हवंय, हवंय, व्हॅली हवंय, तुम्हाला काय हवंय. फ्रीडम आहे चॉईसचा. आणि ग्रुपमध्ये गेले की थोडे ग्रुपचे रूल्स फॉलो करायला लागतात, त्यापेक्षा यू गो ऑन योर ओन. But it is, again, you can be a part of the group also. Again, it's choice. Choice. Exactly. Guided tour सारखं नाहीये. Nothing is set in stone. आणि थोडंसं तुम्ही जर ग्लॅम्पिंगच्या बरोबर ग्लॅमरस कॅम्पिंग त्यापेक्षा एक पोल पुढे ऍक्च्युअली आहे की कॅम्पिंग नाही म्हटलं तरी तुम्ही सिक्युरिटी इश्यू येतो किंवा अजून बाकी इश्यू येतो. इथे कसं कम्फर्ट आहे आतमध्ये तुम्हाला. यू कॅन पिच युअर टेंट ऑल्सो वी वॉन्ट फॉर डे टाइम. You can cook outside, stay inside or sleep inside the vehicle. आणि ड्रायव्हर जे येतात गाडी सकट तर ते त्यांचं कॅबिन पुढे आहे. तर तुम्ही जर युजली कुठल्या तरी ओपन लोकेशन मध्ये आहात जिथे प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये तर मग त्यांच्याकडे सोय नाही, त्यामुळे ते पुढे त्यांच्या कॅबिन मध्ये होतात, विच इज सेपरेट फ्रॉम द गेस्ट कॅबिनच्या मागे आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त गाडीच्या चारी बाजूला सीसीटीव्ही कॅमेराज पण आहेत. तर ते जनरली एक आहेत, जस्ट असलं पाहिजे म्हणजे फ्रॉम अ सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून. तर ते पण फॉर अ सेफ्टी फीचर वेन यू आर पार्क्ड इन अ लोकेशन जिथे काहीच फेन्सिंग नाहीये का अगदीच ओपन लँड असली तर आम्ही युजली आमच्या ट्रॅव्हलर्सला पण रेकमेंड करतो की तुम्ही नवीन जागेला जाताय तर जा, एक्सप्लोर करा. म्हणजे आम्हालाही बरं वाटेल ते ऐकून. पण प्रयत्न करा की तुम्ही सनसेटच्या अगोदर पोचा. तुम्हाला एक सराउंडिंग बघायला मिळतं, तिथे काय आहे काय नाहीये, एखादा गावकरी मिळतो, कोण लोकल मिळतो, त्याच्याशी बोलून तुम्हाला एक कल्पना येते की बाबा गाडी इथे लावणं सेफ आहे की नाही. आम्ही एकदा कुठे गेलेलो होतो आणि तिकडे रात्री थांबायचा प्लॅन होता. तर तिकडे आणि असं म्हणजे पहाडावरनं एक म्हणजे खूप म्हातारी आजी आणि आजोबा आले खाली शेळ्या वगैरे घेऊन. तर त्यांनी विचारलं की तुम्ही इथे काय करताय. आम्ही म्हणलं काही नाही, आम्ही आराम मजा करायला आलेलो आहे आणि रात्री इथेच थांबणार आहेत. तर ते म्हणले की रात्री इथे नका थांबू, अंधार व्हायच्या आधी आम्ही पण शेळ्या घेऊन खाली येतो कारण इथे बिबटे येतात. तर तुम्ही इथे रात्री थांबलात, इथे तुम्ही रात्री थांबलात तर म्हणजे देर इज नो गॅरंटी की काय होईल, पण मग ती रिस्क कशाला. तर तिकडे कॅल्क्युलेटेड एक जजमेंट घेऊन मग ते म्हणले की तुम्ही इथनं 1 किलोमीटर पुढे जा, तिकडे गाव म्हणायला गाव आहे पण तिकडे 4 घरं आहेत आणि तिथे जवळपास कोणी काही येत नाही. तिकडे त्यांची कुत्री वगैरे पण असतात. तुम्ही निवांत गाडी साईडला लावा आणि तिकडे झोपा रात्री. सो वी टुक दॅट कॉल की ठीक आहे, ऍडव्हेंचर पण रिस्पॉन्सिबल ऍडव्हेंचर. रात्री झोपायच्या वेळेला तिकडे जाऊ, बाकी दिवसभर जिथे हिंडायचं तिथं द वर्ल्ड इज युअर ऑयस्टर. ग्रेट. आता बोलताना विषय वाढला की आत वेल इक्विप्ड टॉयलेट आहे, विमानाची थोडी मोठी टॉयलेट आहे वगैरे, पण ते सुएज वॉटरचं आपण काय करतो, हाऊ इज इट प्रोसेस्ड, इज इट स्टोर्ड का काय, त्याचं काय होतं. किंवा इव्हन आंघोळीला पण जे पाणी लागतं फ्रेश, बरोबर, त्याची सोय काय केलेली आहे. तर आम्ही काय केलंय, आम्ही 2 वेगवेगळ्या टँक्स गाडीच्या बेलीला म्हणजे अंडर द व्हेकल या 2 टाक्या आहेत. एक आहे फ्रेश वॉटरची, एक आहे ब्लॅक वॉटरची. ब्लॅक वॉटर म्हणजे तुमचं ह्युमन वेस्ट म्हणजे कमोडचं पाणी बेसिकली ते ब्लॅक वॉटर मध्ये जातं. आणि फ्रेश वॉटर इज आंघोळीसाठी, दात घासण्यासाठी, बेसिन वगैरे मध्ये. ते दोघांची कॅपॅसिटी 150 लिटरची आहे इच. आणि या दोघांचे सेन्सर ड्रायव्हरच्या सीटच्या मागे आहे, जिथे त्यांना लेवल कळतं की फ्रेश वॉटर कमी होत आहे तर भरायची गरज आहे का, ब्लॅक वॉटर टँक खूप भरतीये तर ती डिस्पोज ऑफ करायची गरज आहे का. आणि ते ट्रॅव्हलरला सांगून प्रॉपर वेस्ट डिस्पोजल जिथे करू शकतो अशा ठिकाणी ते डिस्पोज ऑफ करतात. आणि जे काय ब्लॅक वॉटर मध्ये आहे इट इज ऑल पल्वराइज, ते सगळं लिक्विड, काहीच सॉलिड वेस्ट त्याच्यात नाहीये. सो एव्हरीथिंग गोज म्हणजे अगदी पल्वराइज होऊन ते त्या सॉलिड वेस्ट असं काही निघत नाही, काहीच नाही. तर ही लिक्विड फॉर्म मध्ये सगळं अगदी. ड्रायव्हर डज इट, म्हणजे त्यांना फक्त एक टॅप ओपन करायचा आहे आणि ड्रायव्हर ते बघतात. तर कधी कधी जर 1 का 2 दिवसाची ट्रिप असेल, 4 जण जात आहेत तर ती ब्लॅक टँक एम्प्टी करायची वेळ येत नाही कारण ती तेवढी भरत नाही. तर मग त्यावेळेला जेव्हा आमच्या गॅरेजला गाडी येते तर तिथे जे ड्रेनेज सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण घालतो. पण
पण जर एक्सटेंडेड ट्रिप्स आहेत तर तिकडे मग ड्रायव्हर सोय बघतात आणि त्या हिशोबाने ते एम्प्टी करतात. आणि फ्रेश वॉटरची ती स्नेहा बोलली तसं 150 ते 175 लिटरची टाकी आहे. इट्स बिग इनफ. आणि वॉटरचं यूज थोडं ज्युडिशियसली केलं पाहिजे कारण आपल्याकडे आणि पॉवर बोथ पॉवरच्या विषयावर पण आपण बोलू. तर पाणी जर कुठे लेवल कमी व्हायला आलं तर गाडीमध्ये अराउंड 120 फीटचा एक पाईप पण असतो. तर ते पेट्रोल पंप म्हणा, शेत म्हणा, वाटते ऑलमोस्ट एनिवेअर कुठेही जाऊन लोकांना विचारलं ते काय दे डोंट माइंड. ते 10 मिनिटात टॉपअप होऊन जाते टाकी आणि यू आर गुड टू गो. आता जेव्हा व्हेकल कुठे थांबते, लोक रात्री झोपतात, तेव्हा तिथले आत लाइटिंग वगैरे ह्याला सोर्स काय आहे? म्हणजे कारण व्हेकल तर बंद असणार आहे, बरोबर, इंजिन स्विच ऑफ आहे, ते आणि एसी आहे, दोन्हीचा स्विच ऑफ झाल्यावर काय? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर जसं मी बोललो की पाण्याचा वापर ज्युडिशियसली केला पाहिजे, तसंच विजेचा पण वापर, पण ह्याच्यासाठी आपल्याकडे बॅटरी बॅकअप आहे. तसं घरी आपल्याकडे इन्व्हर्टर असतो, सिमिलर त्याच प्रकाराचा पण लार्जर कॅपॅसिटीचा इन्व्हर्टर व्हेकलमध्ये फिटेड आहे. जेव्हा एसीचा जो प्रश्न तर एसी इंजिन ड्रिव्हन आहे, जसे बसेसचा मोठा रूफटॉप एसी असतो. आणि तर इंजिन आपण ऑन रनिंग मध्ये ठेवली, आयडलिंग मध्ये, त्यावेळेला आपला एसी चालतो. जेव्हा इंजिन बंद असेल, लाईटी का कुठलीही गोष्ट वापरायला इंजिनची गरज पडत नाही. तुम्ही टीव्ही वापरा, तुम्ही मायक्रोवेव्ह वापरा, फ्रीज जो आहे तो बॅटरी ऑपरेटेड आहे, कमोडचं अख्खं सिस्टम बॅटरीवरती चालतं, सगळ्या लाईटी बॅटरीवर चालतात, कॅमेरे पण चालू असतात बॅटरीवरती. तर ह्या पद्धतीने जेवढे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, आणि आम्ही ते सिलेक्ट पण असे केलेत इलेक्ट्रॉनिक्स की पॉवर कन्झम्पशन त्यांचं इट स्टेज ॲट अ मिनिमम. लाइटिंग जे आहे ते एलईडीज वापरलेले आहेत, मोठे बल्ब वगैरे नाही वापरलेत. एवढंच आम्ही सजेस्ट करतो की आपण आउटडोर्स गेलो आणि जर मुलं वगैरे असली आणि खूप वेळ इंजिन बंद ठेवून टीव्ही बघत बसले तर टीव्ही विल कन्झ्युम पॉवर, पण प्रेफरेबली इंट्रोड्यूस देम टू दी आउटडोर्स. तो विचार करायला पाहिजे. पण बाकी बॅटरी बॅकअप व्यवस्थित आहे. जरी आपण कुठे जाऊन थांबलो, साधारण 12 तास यू विल हॅव इलेक्ट्रिसिटी टू यूज एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड. दॅट इज इसेन्शियल. कारण ती बॅटरी चार्ज होत असते when the vehicle is in motion. बरोबर. आणि जेव्हा आपण समजा एमटीडीसीचं रिसॉर्ट असेल का कुठलंही दुसरं ठिकाण जिथे आपल्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिसिटी सप्लायचं ऑप्शन आहे, त्याच्यासाठी लांब वायर आहे, ऑलमोस्ट अराउंड 200 ते 250 फूटची वायर आहे, जी आपण मेन ज्याला आपण शोर पॉवर म्हणतो, तर तिकडे आपण प्लग इन करू शकतो आणि दॅट गेट्स कनेक्टेड टू द बॅटरी. तर तिकडे असल्या जागेला तुम्ही जिथे विजेचं कनेक्शन आहे तर तुम्ही तिथे तर प्लग अँड प्ले सारखे द व्हेकल ऑपरेट्स. आणि पाण्याचं हिटर आपण सांगितलं नाही, कारण दॅट इज अनदर. पाण्याचा हिटर जो आहे तो इंजिनवर चालत नाही, म्हणजे इन्स्टंट गिझर आहे, इंजिनवर चालत नाही आणि बॅटरीवर नाही, त्याला एक्सटर्नल पॉवर हुकअप लागतो. तर कधी कधी होऊ शकतं की तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करायचे, तर त्यासाठी लोकेशन बदलून कुठे जाऊन प्लग लावायला, पण दॅट इन्कन्व्हिनियन्स येतो. बरोबर. पण गरम पाणी येतं आणि येतं. ग्रेट 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 ग्रेट. तर राहुल, स्नेहा, थँक्यू व्हेरी मच. खूप नवीन तुम्ही गोष्टी सांगितल्यात आणि मला सगळ्या लिस्टर्सना पण काही नवीन एक आयडिया मिळाली की टूर आता कशी करता येईल आपल्याला. तर थँक्यू व्हेरी मच कमिंग ऑन द पॉडकास्ट. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. तर मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आय एम शुअर तुम्हाला एक हॉलिडेची वेगळीच कल्पना नक्की यातनं मिळाली असणार आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही तुमची कॅरव्हॅन टूर प्लॅन करा. डिटेल्स तुम्हाला खाली बायोमध्ये देतोच आहे आम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्हाला अजून उत्साह मिळेल तुमच्याकरता असे नवनवीन विषय आणून द्यायला. धन्यवाद.